प्रदीप आपण या. अतिशय दमदार खेळ केला. त्याच्या बॉडीवरती कधी जाऊ नका, परंतु त्याचा खेळ किती महत्वाचा आहे आणि किती चांगला खेळतोय त्याच्यावरती जा तुम्ही. आणि तसाच खेळ केलाय या प्रदीप गाडेश्वर संघाचा. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. अतिशय गोलंदाजी चांगली केली आणि फलंदाजी तितकीच चांगली केली आणि आपल्या संघासाठी टर्निंग पॉइंट रन बनवल्या आणि टर्निंग पॉइंट षटक फेकल्या आणि तोच ठरलाय या सामन्याचा सामनावीर गाडेश्वर संघाचा बाहुबली प्रदीप. घरबसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा आपण पाहतात. उद्याचे लॉट समय जाहीर करतोय. जे संघ असतील त्याने अगदी वेळेवरती या. 10 वाजता सामना सुरुवात होईल. पहिला सामना असेल चेरवली जयेंद्रचा संघ, त्याच्या विरोधामध्ये वाघेरा गुरुनाथचा संघ असेल. पहिला सामना असेल. स्टार्ट करा, स्टार्ट मॅच. दुसरी मॅच असेल दामनवाडी नंदूचा संघ, त्याच्या विरोधामध्ये येरमाल दशरथचा संघ असेल. आणि त्याचनंतर ए पोलला सुरुवात होईल. पहिला सामना भिंगार त्याच्या विरोधामध्ये XYZ असेल. दुसरा सामना असेल सचिन एलवड माथेरान अजय बसमा आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल रसायनी परिसरामधील मोहपाडा प्रशांत पवारचा संघ. तिसरा सामना असेल राम नाईकचा खांदा संघ, त्याच्या विरोधामध्ये खांडीचा पाडा दीपकचा संघ असेल. आणि त्याचनंतर असेल गावदेवी रानसई देवा बांगारीचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये XYZ. या सर्व संघांना विनंती असेल की आपण अगदी वेळेवरती या. पहिला सामना जो असेल त्याने अगदी लवकर यायचं, वेळेवरती मैदानावरती या. उद्याच्या लॉट्स मध्ये 2 जागा खाली असणार आहेत. कुठले संघ इच्छुक असतील त्यांनी नक्कीच आयोजकांशी संपर्क करा. थँक्यू. थँक्यू अमोल. फार चांगली मोठी लढत आहे बघा. एका साईडला सागवाडी संघ, त्यांच्या विरोधात संघ पाहायला मिळतोय वाजेपूर संघ. जबरदस्त हारलेला सामना जिंकलाय. खरं तर हरता सामना जिंकलाय वाजेपूर 3D संघानं. अतिशय चांगला खेळ केला आजच्या दिवसामध्ये वाजेपूर 3D संघानं. निलेश पुन्हा एकदा सज्ज ऑन स्ट्राइक 8 वरती. भुऱ्याला पाहू शकाल बऱ्याच वेळ चेंडूमध्ये कॉटन बॉलची संधी. यावेळेस तू घेतोय की मी घेतोय संजय ना. 3 तिगाडा काम बिगाडा. बॅक टू द बॉलर होता आणि तिथे राजेशही होता आणि संजय देखील होता. मात्र संजयच्या हातामधून बॉल सुटलाय आणि ते साधा सोपा कॅच ड्रॉप झाले बघा. भुऱ्यासारख्या खेळाडूचे कॅच सोडले, जीवदान मिळालंय. एका वाघाला जीवदान दिलंय तुम्ही. आता तो वाघ डरकाळी फोडणार यात मात्र काही शंका नाहीये. थँक्यू प्रकाश. गाडेश्वर संघाचा कॅप्टन जयबंत कुठे असेल तर आपण आयोजकांशी संपर्क करायचा लगेच. बॅटची कडा इनसाइड एज फर्निचर डिस्ट्रॉयर. गणेश 0 धाव संख्येवरती परतावा लागला. पहिला झटका लागलाय टीम सागवाडी संघाला. थोडा फास्ट खेळा मित्रांनो. आज देखील थोडासा लेट झालाय कारण विचार केला आता वाजलेत घड्याळामध्ये 5:38. शेवटचा अंतिम सामना सेकंड राऊंड मधला सुपर 12 मधले दाखल झालेली पहिली टीम आजच्या ग्रुप मधले जे भोलनाथ गाडेश्वर संघाने आज प्रतिम ब्लॉक लाईनचा बॉल जड मध्ये होता. खराब फिल्डिंग सेकंड लेग स्लिप मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, परंतु मिळेल एक सिंगल धाव. स्ट्राईक ठेवण्याचं काम केलंय भुऱ्या या फलंदाजाचा झेल सोडलाय. साधा सोपा झेल केला शॉर्ट मिडॉन मध्ये संजयनं, कारण संजयला कॅच घेणं फार इम्पॉर्टंट होता कारण हातामध्ये चेंडू होता. हातातून कॅच ड्रॉप सुटलाय बघा. आणि त्याच नंतर आता भुऱ्यासारख्या खेळाडूला जीवदान दिलाय अमोल. आता भुऱ्या एकदाची बॅट जर कदाचित लागले कस तो शांत बसणार नाहीये. बायकर मॅन म्हणून ओळखला जातोय. या विभागामध्ये फटका बसलाय, डीप चेंडू राहिला आणि पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक पहिल्या समाप्तीनंतर निलेशने चांगली गोलंदाजी केली या सामन्यामध्ये, कारण पहिल्या सामन्यामध्ये भरपूर महागडी गोलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये अतिशय लय मध्ये गोलंदाजी केली निलेशनं. 6 चेंडू फेकत असताना फक्त अवघ्या 3 धावा खर्च केल्या, 1 विकेटही मिळवली. चला फास्ट खेळायचा वाजेपूर 3D संघ वारंवार विनंती करतोय. महेश वाघ सेकंड स्प्ले घेऊन आलाय. पाठच्या सामन्यामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या गाठीमार संघाच्या फलंदाजाला आणि त्याच नंतर 2 विकेट मिळवले होते. कमी वयामध्ये या खेळाडूने देखील छाप सोडले. वाजेपूर संघाचं नाव कमावलंय. बॅटीचे इनसाइड एज 1 मोर विकेट डाऊन. पहिला बॉल फेकत असताना पहिली विकेट संपुष्टात आणले. महेश वाघने घेतले. अनंता बॅक टू द डगआउट.
पुन्हा एकदा निराश केलाय पाठीराखना आनंदा पारदीना. कारण विचार केला पहिल्याही सामन्यामध्ये निराश केलं होतं आणि याही सामन्यामध्ये निराश केलाय. नवीन खेळाडू दाखल झालाय महेश पारदी, पाठच्या सामन्याचा हिरो. 13 चेंडूमध्ये 26 धावा ठोकल्या होत्या या खेळाडूंना. आता तशीच कामगिरी करावी लागेल, तशीच बॅटिंग करावी लागेल. कारण एका साईडला जीवदान दिलंय खेळाडूला, पाहू शकाल आपण नॉस्टिक एंड वरती बुऱ्याला. दुसरा बॉल महेश वाघचा, ब्लॉक लाईनचा बॉल, जबरदस्त गोलंदाजी, तेच तरार चेंडू, अगदी जड मध्ये सातत्यानं चेंडू फेकत असतोय महेश वाघ. हे त्याची खासियत आहे आणि तेच काम करत असताना वाजीपूर तिरडी संघाला गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज. जबरदस्त गोलंदाजी सायंकाळ सत्रामध्ये पाहायला वाजीपूर संघाची गोलंदाजी धार म्हटली जाईल. महेश वाघ, निलेश वाघनं चांगली गोलंदाजी केली आहे. हा प्रकार बॉल अगदी आतमध्ये चेंडून वळण घेतलाय, तोपर्यंत रनआउटचा शिकार बनेपर्यंत खेळाडू सेफ. बुऱ्या जीवदान मिळालंय, परंतु जीवदानाचं सोनं करावं लागेल. कारण विचार केला प्रगती पथावरती दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये विचार केला 3 चेंडू फेकले, आतापर्यंत धावा खर्च केल्या महेश वाघनं. 1 विकेट मिळवलाय पहिल्या बॉलवरती आणि फक्त 1 सिंगल धाव खर्च केले. शेवटचे 3 बॉल शिल्लक. बुऱ्याला इथून ताबडतोब फलंदाजी करावी लागेल. धावांचा विचार केला 4 धावा सांघिक सागवाडी संघाच्या. फटका फसलाय, बॅक टू द बॉलर, जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू 1 धाव खर्च केले, 1 विकेट मिळवलाय. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक. आता राहिलेल्या चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल. 4 षटकाची मॅच, 4 षटकामध्ये किमान तुम्हाला 40+ धावा बनवाव्या लागतील. कारण 40+4 षटकामध्ये सहज धावा होऊ शकतात. तरी पण तुम्हाला टार्गेट करावं लागेल. फुलटॉस बॉल, मिस टायमिंग जरूर झाला. नो मॅच लँड मध्ये चेंडू आदळलाय. लॉंगर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण राहिलंय, बॅकअप सुंदर, फेकी तितकी दमदार पाहायला मिळाली. डायरेक्ट स्ट्राईक एंड वरती फेकी आणि त्याच नंतर मिळतील या 2 धावा. 5व्या बॉल वरती आल्या 2 धावा. धावांचा उच्चांक पाहायला तर आता 6 धावा, म्हणजे सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. बुऱ्या स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राईक मिळतंय परंतु मोठे स्ट्रोक खेळून देत नाहीये महेश वाघ. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक चांगलं झालंय. डेफिनेटली विकेट, ज्या विकेट साठी जाळ रचलं होतं आणि ती विकेट काढले वाजीपूर त्रिडी संघाचा गुणवान गोलंदाज महेश वाघनं. गोलंदाजानं ती विकेट काढले. बुऱ्या बॅक टू द डगआउट. दोन षटक समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर महेश वाघ साठी एकदा जोरदार टाळ्या. काय गोलंदाजी केली, 2 विकेट आणि पुन्हा एकदा 3 धावा खर्च केल्या. म्हणजे लय मध्ये गोलंदाजी केली दोन्ही गोलंदाजांना. निलेशनं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक फेकलं होतं, अगदी पॉवरफुल गोलंदाजी केली होती. वाजीपूर संघ हरता हरता सामना जिंकलाय, परंतु या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी करत असताना त्यांना पाहतोय आपण मित्रांनो. जबरदस्त स्पर्धा पाहताय आणि त्याच नंतर टाइम अलर्ट असणार बघा. बघा मैदानाच्या आतमध्ये गाड घालणं हे तुम्हाला अगोदरच सूचना केली होती, परंतु आता जर नेक्स्ट बॅट्समन जर आला तर तुम्हाला आम्ही पॅनलाइज करू, लक्ष असू द्या. अजय आलाय 5व्या क्रमांकावरती, 3 गडी बाद. हा प्रकार बॉल पूल मध्ये कन्वर्ट केला, फटका, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच 2 धावेचा प्रयत्न करतोय. डायरेक्ट स्ट्राईक एंड वरती फेकी. बघा जबरदस्त फेकी, त्याला माहित आहे 2 धावा मिळणार नाहीयेत आणि त्याच नंतर अजयनं नकार दिलाय महेश पारदी या खेळाडूला. 7 धावा धावपलकावरती. बघा तिसरं षटक चालू असताना 7 धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना वाजीपूर त्रिडी संघानं. जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी सायंकाळ सत्रामध्ये केले. मी म्हणजे आजच्या दिवसामध्ये प्रभावित केले गोलंदाजी मध्ये. आजच्या दिवसामध्ये सायंकाळ सत्रामध्ये सेकंड सामन्यामध्ये 1 सिंगल आले स्ट्राईक एंड वरती. फटका चांगला आहे परंतु फटका फसलाय, अगदी मिडल स्टंपच्या वरतून चेंडू निघून गेलाय. ते सरार अमितच्या माध्यमातून, विकेट किपरच्या माध्यमातून पाहतोय आपण अमितला. त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला जातोय. थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये आता चेंज ऑफ पेस पाहायला मिळेल का काय, कारण आता विचार केला डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ आणि 1 पॉइंट मध्ये. फटका फसलाय पुन्हा एकदा, परंतु यावेळेस लेंथ बाहेर आहे बघा. ऑफ स्टिकच्या एलेक्स स्टंपच्या बाहेर अतिरिक्त धावेनं भर पडली तरी टीमची धावसंख्या 8 धावा धावपलकावरती. बऱ्याच उशिरानं व्हाईट बॉल फेकलाय, म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये एक्स्ट्रा धाव दिले, खर्च केले. बघा चांगली गोलंदाजी म्हटली जाईल सायंकाळ सत्रामध्ये. पुलर लेनचा बॉल, बॅटची कडा लागले, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. मयूर जातोय चेंडूच्या खाली, परंतु चेंडू उचलणार फेकी थोडीशी खराब मयूरची पाहायला मिळते
आणि त्याच्या वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावा घेऊन आपल्या संघाचा स्कोर डबल डिजिट मध्ये कसा तरी पोहोचवलाय. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा धावपलकावरती लागल्या. या षटकाचा विचार केला, 4 चेंडू फेकले, त्यामध्ये एक वाईट बॉल आणि फक्त 4 धावा खर्च केल्या 3 चेंडू मध्ये. राजेश या गोलंदाज अनुभवी गोलंदाज म्हटलं जाईल. बऱ्याच वर्षाचा अनुभव या खेळाडूकडं. फटका पुन्हाशी एकदा लेग स्लिप मध्ये फेकी करा, परंतु बॅकअप आहे संजय. बॅकअप चांगला आहे बघा. एक सिंगल मिळाले, लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आले बघा. आणि धावाचा विचार केला, 11 धावा. आजच्या सेकंड सामन्यामध्ये लो स्कोरिंगचा सामना होतोय की काय, कारण पाठता देखील सामना जबरदस्त झाला होता, परंतु कदाचित खराब क्षेत्ररक्षण झालं नसतं. वाघेरा संघ मॅच मध्ये पकड मजबूत केली असती. वाघेरा संघानं वारंवार खराब क्षेत्ररक्षणामुळे त्यांची मॅच हातून सुटली गेली आणि त्यांना परास्त केलंय गाडचोर संघानं. इथे मात्र गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळतोय सायंकाळच्या सत्रामध्ये. राजेशने देखील तीच किफायती गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण मित्रांनो ऑन स्क्रीन वरती. शेवटचा अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामध्ये. धावाचा विचार केला, अगदी 11 धावा खर्च केल्या. तिसरं षटक चालू असताना शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवरती महेश पारदीला ठोकावा लागेल, मोठा फटका. अगदी षटक क्रमांक तिसराही समाप्त झालाय. जबरदस्त गोलंदाजी. 3 षटक समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 3 विकेट गेलेत आणि फक्त 11 धावा खर्च केल्यात. बघा, आम्ही आयोजकांनी सूचना दिल्या होत्या, कारण वेळेवरती षटक संपवणं फार गरजेचं आणि ते आमचं ऐकलंय बघा. वाजीपूर संघानं फार चांगला खेळ दाखवलाय बघा. फटका चांगला आहे, बॅक टू द बॉल. चेंडू अडवण्याचं काम केलं होतं, गोळीच्या वेगाने चेंडू फरार झालाय, परंतु निलेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. फॉर्मलिंग क्रिकेट. तिसरीचा प्रयत्न परंतु नाही होणार. 2 धावा 1 विकेट. इथे अजय पारतीला तंबूच्या आसऱ्याला आलाय. 4था गडी बाद. अजय बॅक टू द डगआउट. संख्येवरती 13 धावसंख्येवरती 4था गडी बाद झालाय सागवाडी संघाचा अजय पारधी. नवीन खेळाडू एंटर झाला नॉन स्ट्राइक एंड वरती बाळाराम. आकाशनं चांगली गोलंदाजी. पहिला बॉल अगदी 30 सरळ चेंडू फेकला गेला होता. 2 धावा मिळाल्या. आपटी बार चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि त्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला. विकेट. यस, खेळाडू वृत्ती दाखवली त्या खेळाडूनं आणि ते हलकीशी बॅटची इनसाइड लागली होती आणि त्याच नंतर 5वा झटका लागलाय. सागवाडी संघ पूर्णमध्ये आता अडचणीमध्ये सापडलाय. अजून एक खेळाडू होईल बाद. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. ऑन हॅट्रिक बॉल. आजच्या दिवसामधली दुसरी हॅट्रिक पाहायला मिळेल काय, म्हणजे या स्पर्धेमध्ये तब्बल 4 हॅट्रिक कंप्लीट झाल्यात बघा. आमचे स्कोरर मित्र रामदास उघडा सांगत असताना की या स्पर्धेमध्ये 4थी हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये कंप्लीट झाले आणि 5वी हॅट्रिक कंप्लीट होईल का आजच्या दिवसामध्ये. ऑन हॅट्रिक बॉल. आकाशसाठी प्रयत्न करावा लागतील. या षटकामधले अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे बघा. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या, सलगचे 2 विकेट. ऑन हॅट्रिक बॉल. फुलरलेचा बॉल चुकी केली अमितनं. लॉंग स्टॉप रिझन मध्ये बायच्या स्वरूपात मिळतील या 4 धावा. नशिबाचा चौकार. अमितच्या माध्यमातून चुका होतात, या चौकाराने सह्याने धावपलकावरती धावा पाहायला मिळतात. 4थ्या षटकामध्ये हा चौकार पाहायला मिळतोय बायच्या स्वरूपात. 17 धावा अशुभ आकड्यावरती. शेवटचे उरलेल्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. बायच्या स्वरूपात चौकाराला लॉंग स्टॉप रिझन मध्ये आता क्षेत्ररक्षक तैनात केलाय. चांगली गोलंदाजी.
फटका चांगला आहे, शतरक्षक असणार. व्हेरी गुड कॅच, एकदा जोरदार टाळ्या. अगदी खेळाडू पॉइंटच्या दिशेमध्ये होता, अगदी जवळपास चांगला झेल पकडलाय. आणि त्याच नंतर या 7वा झटका लागलाय सागवाडी संघाच्या टीमला. खेळाडू होईल बाद, शेवटचा अंतिम बॉल. या षटकाचा जर विचार केला आकाशनं, 3 गडी बाद केले या षटकामध्ये आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यामध्ये बायच्या स्वरूपात त्या धावा पकडल्या जाणार नाहीत, फक्त 2 धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग, एकदा जोरदार टाळी आकाशसाठी. जबरदस्त गोलंदाजी जी धार पाहायला मिळाली, अगदी किफायती गोलंदाजी पाहायला मिळते. वाजीपूर संघाने गोलंदाजी करत असताना 24 चेंडूचा खेळ संपलाय. 24 चेंडू मध्ये 17 धावा जमा केला सागवाडी संघाच्या खेळाडूनं आणि 18 धावेचा सेट टार्गेट ठेवलाय वाजीपूर 3D संघाला. हॅलो, चला भागीरथ संघ पण लगेच शतरक्षण सजवा. वाजीपूर संघाचे फलंदाज लगेच या सागवाडी संघानं शतरक्षण सजवला जातो. एक लो स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामधील अंतिम सामना, शेवटचा सामना पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 18 धावसंख्येची गैरज. संध्याकाळचा सत्र काल देखील आपण पाहिला होता. चिंचवली अनंताचा संघ आपण पाहिला होता, जबरदस्त खेळ अनंताने केलं होतं. फलंदाज लगेच पाठवायचे. नेक्स्ट खेळाडू जो असेल तो रेडी ठेवायचा आहे डगआउट मध्ये. वाजीपूर संघ याकडे देखील लक्ष असू द्या. लो स्कोरिंग सामना जरूर आहे, मात्र गोलंदाजीचा भरणा असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सागवाडी. अनंत आलाय पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती. गतवर्षीचा विचार केला प्रकाश, या गोलंदाजाने अगदी पनवेल प्रीमियर लीग गाजवली होती. तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनंत आलाय पहिलं षटक फेकण्यासाठी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक घ्या आणि षटकावरती मात्र कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल तर त्या षटकाच्या 12 अवघे 2 शतरक्षक, एक लॉंग ऑन मध्ये एक लॉंग ऑफ मध्ये. शतरक्षणाची बिबरचना आपण पाहतोय. सलामीवीर फलंदाज महेश वाघ सोबतीला निलेशला आपण पाहतोय. 2 खेळाडू खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू इथून फेकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू अगदी हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही आणि इथून मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाज म्हणून चर्चेत असलेले हे नाव अनंता आपल्याला पाहायला मिळतोय सागवाडी संघाचा. सातत्याने या खेळाडूला पण पहिलं षटक फेकत असताना पाहतोय आणि आज देखील संघाच्या संघटनेकडे विश्वास दाखवलाय, मात्र कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल याकडे पाहावं लागेल. बॅटचे टॉपीस दागले जातोय. इष्टांच्या मागे विकेट किपरच्या माध्यमातून पकडला जातोय जेल आणि संपुष्टात येतोय फलंदाज महेश वाघचा खेळ. पहिला धक्का इथून लागला जातोय 0 धावसंख्येवरती. गोल्डन डकची शिकार सलामीवीर आपण पाहतोय. महेशला परतावाला लागला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित कैर दाखल होतोय. अमित आणि निलेश असे आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निलेशला चांगला खेळ करावा लागेल. मागील मॅच मध्ये 1 मॅन आर्मी एकटा लढला होता. घाटी महासंघाच्या विरोधामध्ये फाईट करत असताना संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला होता आणि त्याचनंतर एका जेलची किंमत मोजावी लागली होती घाटीमाल टीमला. तर त्या फलंदाजाने जबरदस्त फलंदाजी केली. तब्बल 36 धावा बनवल्या होत्या आणि तो सामना खऱ्या अर्थाने आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न केला होता. याही सामन्यामध्ये चांगला खेळ करावा लागेल. अगदी ऑल ऑन द कार्पेट लॉंग ऑनला पण पाहतोय शतरक्षक तैनात. या दुसरीचा प्रयत्न केला जातोय अगदी सहजरित्या. दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. 2 धावेने संघ एक अकाउंट ओपन केला जातोय. वाजेपूर 3D संघ आपण पाहतोय. मागील सामना आपण पाहिला होता. गाडेश्वर संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. भरपूर चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याचनंतर दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. शेवटचा सामना आजच्या दिवसामधील पुलरलेनचा बॉल होता. पॅड बडद्यात दळा जातोय. पंचांकडे अपील. पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. इथून मात्र धक्का क्रमांक 2 लागला जातोय. वाजेपूर टीमला अमित खैरला मात्र परतावा लागला जातोय. अमित खैरनं आपल्या डावाची सुरुवात 2 धावसंख्येने केली होती, मात्र त्याला आता परतावा लागला जातोय. राजेश खैर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
निलेशला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल. डावपुऱ्यात आता स्फोटक फलंदाज आहे, संघाचा तारणारा खेळाडू, सातत्यानं गेम फिनिशर म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातो तो निलेश आता नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय. मात्र निलेशला स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं असेल. मानेंट्रे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता गोलंदाजाचा बोलबाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. बॅटचा थोडासा लेग आउटस्पिन पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय गलीमधून चेंडू ट्राबल होतोय. गोलीच्या वेगानं शतरक्षकानं बॉलमध्ये रेस लागली होती, मात्र इथून रेस जिंकली जाते. चेंडूने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. 4 धाब्यांसाठी 4 धाब्याने संघ पुढे वाटचाल करतोय 6 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. अनेक देशांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. घर बसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा आपल्याला आपल्या स्मार्टफोनवरती टीव्ही वरती पाहत असतात. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. आपली बॅटच्या रडारमध्ये मिड विकेटला शतरक्षक नाही, बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय. राजेश खैरे ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकानंतर बाजेपूर संघ पोहोचलाय 10 या आकड्यावरती. धाबा धावपलकेवरती. चला कॉपरेट करा सागवाडी संघ. लगेच आपण शतरक्षक सजून घ्या. आपला नवीन गोलंदाज असेल तो लगेच रेडी ठेवायचा आहे. अंधार पडत चाललाय. अगदी आज उशिरानं स्पर्धा सुरुवात झाली होती. काही कारणास्तव आपण जणू पाहिलं होतं टेक्निकल इश्यूमुळे काही सामने ऑफलाईन देखील खेळवले गेले. मात्र भरपूर चांगला सहकार्य राहिलं खेळाडूंचं स्पर्धेसाठी. त्यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि आज शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि बेचाकरिता फक्त 8 धाव संख्येची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती आलाय अजय. गोलंदाजी मार्कवरती अजयचा पहिला चेंडू खोला टाकलेला ऑल ऑन द कार्पेट लॉंग ऑनला पण पाहतोय. थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळतोय. अगदी दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू अडवला जातोय. उचलणार फेकणार तोपर्यंत या 2 धाबा बेगाने कन्व्हर्ट केला. 2 धाब्याने संघ पुढे सरसावला जातोय. 12 वरती पोहोचला जातोय. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 17 चेंडू 6 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 6 धाबा डिफेंड केला जातील का? क्रिकेट आहे मित्रांनो. फुलर लेनचा बॉल होता आडव्या बॅटनं स्विच ऑन द साऊंड. सामना जिंकला जातोय. बॅटिंग करत असताना टीम वाजेपूर संघ सुपर 12 मध्ये दाखल होतोय. कॉंग्रॅच्युलेशन हार्डलक टीम सागवाडी संघ. तुमचा देखील भरपूर चांगला प्रवास राहिला. शेवटच्या क्षणाला हार पत्करावी लागली जाते आणि इथून मात्र तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच गोलंदाज निश्चित आपण पाहतोय सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. लो स्कोरिंग सामना जरूर पाहिला होता, ज्यानं शेवटचं षटक हाताळलं. अवघ्या 2 धावा खर्च करत 3 विकेट मिळवल्या. तो आकाश ठरला सामन्याचा सामनावीर. आकाशला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी आपण लगेच मुख्य व्यासपीठावरती या. आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने इथे संपला जातोय. जबरदस्त खेळ राहिला आणि सुपर 12 मध्ये दाखल होणारा संघ पाहायला मिळाला. एक आपण पाहिला होता सकाळच्या सत्रामध्ये